प्रांताने आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आता इथं सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितल्या. माझी अधिकाऱ्यांना एक सूचना आहे की आज सकाळपासून या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीची पाहणी करतोय आणि मी माझ्या वैयक्तिक अशा निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत की आताची जी लँडस्लाईड होते किंवा आताची जी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्याचं स्वरूपच वेगळं आहे. किती लोकांना हे कळले मला माहीत नाही. मी जोपर्यंत कशेडी घाटाला व्हिजिट देत नव्हतो तोपर्यंत मला असं वाटत होतं की कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली, पण कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली नाही. मला पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की काही गोष्टी निसर्गाच्या अशा घडलेल्या आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आपण पण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठेही कशेडी घाटामध्ये टनेलमध्ये ही लँडस्लाईड झालेली नाही. आश्चर्यजनक असं आहे, आता मी देखील हा प्रवास तुम्ही देखील माझ्यापेक्षा जास्त करत होता. मुंबई खेड सोडल्यानंतर जो सपाटीचा रस्ता आहे त्या सेंटरपासून जवळजवळ 200 मीटरवर डोंगर आहे, बरोबर ना साहेब? 200 मीटरवर डोंगर आहे. तर त्या डोंगराचा आणि रस्त्याचा यत्किंचितही काही संबंध नाही. तो डोंगर दगडापासून सुटला आहे, तो पूर्ण शिफ्ट झाला आहे आणि तो डोंगर सगळा रस्त्यावर आलेला आहे. हा एक वेगळा प्रकार यावेळी आपल्याला बघायला मिळतो. लँडस्लाईड आपण काय म्हणू शकतो, तिथं विकासाची कामं झालेली आहेत, तिथं एस्केवेटरला भिंती उभ्या राहिलेल्या आहेत, त्याची लँडस्लाईड होणं मी समजू शकतो. पण डोंगरच्या डोंगर घसरणं मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग असेल काय मला माहीत नाही, व्याख्या काय द्यायची मला अजिबात माहीत नाही. परंतु थोडं आपण पर्टिक्युलरली या सगळ्याकडे लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. दुसरं, मी आता खेडमध्ये जिथं 2 शेलार नावाच्या व्यक्ती त्या जमिनीच्या ढिगाऱ्याखाली अजून आहेत, आपल्याला सापडलेल्या नाहीत, त्यांची आई आपण सुरक्षित बाजूला केली आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, तिथली पण लँडस्लाईड आपण म्हणू शकत नाही, डोंगर शिफ्ट झालं. इतके वर्षानुवर्ष असणारी घरं तिथं त्याच्यावर थेट डोंगर झालं. त्याच्यामुळे हे का होतं याचा अभ्यास आपण, मला असं वाटतं की या सगळ्या भूतज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही, कारण हे सुरुवात आहे. आणि कशेडी घाटाच्या संदर्भात किंवा कशेडीच्या मार्गाच्या संदर्भातलं हे म्हणजे फारच आश्चर्यजनक आहे. बरं, माती कशी आली तुम्ही बघितलं की लोकांनी, मला माहीत नाही. माती 200 मीटरवरनं जी घसरत आलेली आहे ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन 2 घरं पण घेऊन गेली. तेवढा त्या मातीला स्पीड होता. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची, विशेषतः PWD, जिल्हा परिषद बांधकाम, पाण्याच्या योजना असलेले सगळे अधिकारी यांनी सतर्क राहिलं पाहिजे. पाऊस प्रचंड पद्धतीनं पडतोय. नाशिकसारख्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आज आपलं पावसाचं टार्गेट जे आहे ते जवळजवळ 100%पेक्षा जास्त गेलं आहे. काही ठिकाणी 1200 मिलीमीटर पाऊस झाला आहे, काही ठिकाणी 1100 मिलीमीटर पाऊस झाला आहे, काही ठिकाणी 900 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेनं आपण समान आलेलो आहोत. मागच्या वेळी 14 मेला बहुतेक पावसाची सुरुवात झाली. यावेळी किती तारखेला सुरुवात झाली? 21 जून. मी तारखा 2 सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे. 14 मेला सुरुवात होऊन देखील पाऊस तेवढाच पडला होता आजपर्यंत. आणि या 4 दिवसामध्ये जो पाऊस पडलेला आहे तो प्रचंड पद्धतीचा पाऊस पडलेला आहे. दुसरं, चिपळूणच्या बाबतीमध्ये वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचा उपयोग झाला की नाही माझ्यापेक्षा आता नागरिक चांगलं सांगतो. जगबुडी नदीचा गाळ काढला, त्याचा फायदा झाला की नाही त्याचे नागरिक तुम्हाला चांगलं सांगतो. आणि संगमेश्वरच्या शास्त्री नदीचा गाळ काढलेल्याचा फायदा झाला की नाही संगमेश्वरवाले तुम्हाला सांगतो. परंतु हे परमनंट सोल्युशन नाही. याच्याकडे आता परमनंट सोल्युशनकडे देखील आपल्याला जावं लागणार आहे. पण मगाशी प्रांताधिकाऱ्यांनी जे सांगितलं की आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. अनेक गैरसमज आहेत जे आज त्यांच्याशी बोलून माझे देखील होते ते मी दूर केले. आपण कायमस्वरूपी चिपळूणमध्ये पूर आला की असं एक लिखित असेल, अलिखित असेल, आपल्या डोक्यामध्ये असं येतं की वरनं पाणी सोडलं म्हणून आपल्याकडे पूर आला, बरोबर ना? पण थोडं फ्रान्स, मला असं वाटतं की जे तुम्ही मला सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, ते इथल्या काही NGOजना सांगणं गरजेचं आहे. पण योग्य आहे. तुम्ही सांगितलेलं आज आमच्या ज्ञानामध्ये भर पडली की अशा पद्धतीने अशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यानंतर जगबुडीचं नदीचं पाणी आणि वाशिष्ठी नदीचं पाणी हे कुठं ब्लॉक होतं आणि वाशिष्ठी नदीचं पाणी जगबुडी नदी कशी जायला देत नाही, हा जो एक त्याच्यामधला एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे देखील चिपळूणमध्ये पाणी भरतं की आता शास्त्रीय कारणाने सिद्ध झालेलं आहे. तर मला अधिकाऱ्यांना विनंती करायची, त्यांच्या भागामध्ये ज्या
डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय, आपण आता 24/7 तुमचे 15 दिवस काम करणार आहे, बरोबर आहे. आणि हे का करणं, आणि मी का हक्कानं सांगू शकतो तुम्हाला, कारण मी ते करतो. मी पहाटे 6 वाजता त्या स्पॉटला होतो, तिथनं मी सुरुवात केली आज पण चिपळूणमध्ये. मी असं करत करत खरेपणाने परत जाणार आहे. आणि वेळ पडली तर जशी आज मी विधानसभेच्या अध्यक्षांची परवानगी मागितली तशी उद्या पण मागणार आहे. शेवटी मला जिल्ह्यातल्या लोकांवर आपत्ती येऊ नये ही माझी पहिली भूमिका आहे. त्याच्यामुळे माझी अधिकाऱ्यांना एक स्पष्ट पद्धतीची सूचना आहे, याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही चालणार नाही. आपण हलगर्जीपणा जर केला तर लोकांच्या जीविताशी खेळतोय याचं भान अधिकाऱ्यांना असलं पाहिजे. त्याच्यामुळे नॅशनल हायवे सकट डिस्ट्रिक्ट रोड असतील, त्याच्यानंतर तुमचे स्टेट रोड असतील, त्याचे विलेज रोड असतील, याच्यावर देखील आपली यंत्रणाही सज्ज असली पाहिजे. मग तुम्ही काय एक्सकॅव्हेटर ठेवता, बुलडोजर ठेवता, जे काय करायचं आहे ते नगरपालिकेच्या प्रशासनानं देखील इतकं सतर्क राहिलं पाहिजे. आणि चिपळूणची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रातल्या अन्य शहरांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. आज कदाचित गाळ काढण्यामुळे त्या पाऊसनं पाणी येत नसेल, परंतु 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर जर एका दिवसामध्ये पाऊस पडला तर आपल्याकडे देखील आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, CEO, सगळे नगरसेवक यांनी देखील या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि तो अवेअरनेस आपण जनतेमध्ये देखील निर्माण केला पाहिजे. मी मगाशी गाडीमध्ये प्रांत अधिकारी नगराध्यक्ष जेव्हा होते तेव्हा सांगत होतो, आता लोकांमध्ये हळूहळू अवेअरनेस यायला लागला आहे. तो कशावर? ज्यावेळी पाऊस धोधोकाल सुरू झाला त्यावेळी महाडच्या 100% गाड्या, बरोबर ना, 100% गाड्या महाडच्या पुलावर होत्या. 10-10 किलोमीटरच्या रांगा अलीकडे आणि पलीकडे होत्या. काल रात्रीची चिपळूणची जर परिस्थिती आपण बघितली की चिपळूणवाले देखील सतर्क आहेत, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्यावेळी असं चित्र निर्माण झालं की आता पाणी भरू शकतं का, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जिथं पूल झाले त्याच्या खाली आणून लावल्या, सेफर साईडला आणून लावल्या. म्हणजे जे आपल्याला 21ला सामोरं जावं लागलं किंवा 2005ला 2006ला सामोरं जावं लागलं, तर तशा पद्धतीनं होऊ नये हे अवेअरनेस आता आपल्यामध्ये यायला लागला. मी खेडमध्ये देखील बघितलं, खेडमध्ये देखील जेव्हा व्यापाऱ्यांची चर्चा केली त्यांनी अतिशय सकारात्मक आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितले की आम्हाला जर अगोदर, जसं आता आमचे प्रांत तुम्हाला काहीतरी अलर्ट टाकतात, हे प्रशासनानं प्रत्येक विभागानं जर केलं ते संकटच आपल्यावर येणार नाही. मग संकट काय येईल तर काही आपल्या स्थावर मालमत्ता आहे त्याचं नुकसान होऊ शकतं, कारण तिथं आपण नाही म्हणून, पण जीवितहानी तर होणार नाही. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. मी आता नळपाणी योजनांचा मुद्दा का सांगितला तर नळपाणी योजनांच्या विहिरी ज्या आहेत त्याला कठडे आहेत का हे बघून घेतलं पाहिजे. महसूल विभागानं ज्या चिरेखाणी मारलेल्या आहेत त्यांना कठडे आहेत का बघितलं पाहिजे. खाणी ज्या आहेत त्यांना कठडे आहेत का बघितले पाहिजे. ह्या सुद्धा माणसाच्या जीव घेणाऱ्या व्यवस्था आहेत. जर पाणी भरलेलं आहे आणि आपल्याला खण कळलीच नाही तर जीवच जाणार. पाणी भरलेलं आहे, विहीर कळलीच नाही, जीवच जाणार आहे. अशा पद्धतीचा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग, मत्स्य विभाग यांनी देखील या परिसराच्या भागामध्ये अतिशय सतर्क राहिलं पाहिजे. आणि ही सूचना देण्यासाठी आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं. प्रांताधिकारी ॲक्शन मोडवर आहेत, नगराध्यक्ष आहेत, सभापती आहेत, उपनगराध्यक्ष आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट की चिपळूण परिसरातले जे नागरिक आहेत हे देखील सतर्क आहेत. मी गेली कित्येक वर्ष बघतोय. त्याच्यामुळं ते देखील पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टीला आपल्याला पाठबळ देत असतात. तर त्या दृष्टीनं देखील सगळ्या इथल्या नागरिकांचं पाठबळ प्रशासनाला आहे तसं राहावं ही देखील विनंती करतो. त्याचबरोबर आरोग्याची व्यवस्था, आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये PSC सेंटर असतील, RH असतील, इथल्या ॲम्ब्युलन्स, इथली सगळी यंत्रणा, इथले डॉक्टर्स हे जाग्यावर असणं गरजेचं आहे. OPD अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणं गरजेचं आहे. त्याच्या हेल्थच्या बाबतीमध्ये देखील त्यांचं आहे. आपण एक स्वतंत्र बैठक घ्या. स्वतंत्र बैठक घेऊन जेवढे DHOना पाहिजे तर बोलवा, CS ना पाहिजे तर बोलवा, मेडिकल कॉलेजच्या टीमला पाहिजे तर बोलवा. आणि ती पण यंत्रणा आपण एक सक्षम केली पाहिजे. कारण पावसाळ्यातच रोगराई वाढत असते. त्याच्यासाठी सगळी औषधं जास्त खरेदी करायची असतील तर DPCकडे माझ्याकडे पैसे मागा, ते पण आपण पैसे देऊ. अशा सगळ्या यंत्रणा सतर्क ठेवण्याची जबाबदारी प्रांताधिकारी म्हणून तुमची आहे. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आता अधिकाऱ्यांना काय बोलायचं तर सांगा पटापट, आपण विषय पुढे नेऊ. अधिकारी पण बोलणार का काही अडचणी? अधिकाऱ्यांना काही अडचणी आहेत का यंत्रणेबाबत? काय
नक्की अधिकाऱ्यांना काही अडचण नाही. ओके. साहेब मी एक जनता म्हणून बोलतो. प्राण साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक विभागावाईज म्हणजे ज्या ग्रुपमध्ये कधी पाणी येणार, कधी किती आहे, लेवल किती आहे, कुठल्या पद्धतीने पाणी कुठल्या भागात जाणार, ते प्राण साहेबांनी आत्तापर्यंत म्हणजे मी काय बघितलेलं नव्हतं कुठल्या प्राण साहेबांनी टाकलेलं. पण या प्राण साहेबांनी मात्र एखादी म्हणजे कुठली गोष्ट विचारली अतिशय सक्षमपणानं काम करत आहे. हो. त्याच्याबद्दल दुमतण्याचं काही कारणच नाही. कधी कधी भीती वाटते का तर विधानसभेला उभे राहतील की काय. त्याच्यामुळं बाळासाहेबांच्या कामाबद्दल मी जे ऐकतोय ते अतिशय सकारात्मक आहे, अतिशय चांगलं काम करत आहे. आणि त्यांनी महत्त्वाची जी गोष्ट सांगितली की आपण जर लोकांना ॲडव्हान्समध्ये अलर्ट केलं तर अनेक संकटं दूर होऊ शकतात. त्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला देखील आहे. आणि मगाशी मी हे देखील त्यांना सांगितलं की हा पॅटर्न जो आहे हा तुम्ही रत्नागिरीच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगा, राजापूरच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगा, तिकडे खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगा. कारण चिपळूणसारखीच माणसं त्या ठिकाणी राहतात आणि त्या अधिकाऱ्यांनी देखील तुमच्यासारखंच काम करावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. साहेब ते बदलीला आता दिवस असले तरी त्यांना मुदत वाढते. त्यांचं खातं भाजपकडे आहे. पण तुम्ही सांगितलं नाही, माझ्यापेक्षा भाजपमध्ये हां प्राध्यापकांविषयी ते मंत्री बघतील पण ते चांगलं काम करत आहे. आणि अधिकाऱ्यांच्या काय जर अपेक्षा असतील तर आपण सांगा मध्ये बोलू पुढे जाऊ. आता काल किती मिलीमीटर पाऊस झाला? या 4 दिवसात एकूण किती मिलीमीटर पाऊस झाला? 4-5 दिवसात 1241 असा आम्हाला आलेला आहे. 810 700 कळले 700 झालं ना 750. आपण पाहत होता कोकण समाचार न्यूज चॅनल. जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी कोकण समाचार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.